माया मिरॅकल किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण मस्तपैकी तांदळाची भाजी पाहणार आहोत। अगदी गावाकडे जशी केली जाते तशीच आपण इथं करणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य आहे, इथं मोठ्या तांदळाच्या पानांची भाजी आहे, ती मी धुवून बारीक चिरलेली आहे, कारण त्याची पानं खूप मोठी होती म्हणून मला चिरावं लागलं। आणि नंतर आपल्याला इथं हिरवी मिरची घ्यायचे 2, लसूण पाकळ्या घ्यायचे 1 गड्डी, मीठ आणि तेल घेतलेलं आहे। इथंच लसूण आणि मिरची आपल्याला काय करायचं आहे, मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे। जर तुमच्याकडे खलबत्ता असेल तर तुम्ही खलबत्त्यामध्ये वाटून घेऊ शकता। इथं गॅसवरती मी कढई चढवलेली आहे तेल गरम करण्यासाठी। तर कढई आपली गरम झालेली, त्याच्यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे। ही भाजी खूप चवीला छान लागते आणि सोपी आहे, काही अवघड नाही आहे याच्यामध्ये। तुम्ही करून बघा आणि कशी झाली तेही सांगा। तर आपण इथं मिरची आणि लसूण ठेचलेला आहे तो तेलामध्ये घालायचा आहे आणि अर्धा कच्चाच भाजून घ्यायचा आहे, जास्त लालसर भाजायचा नाही आहे। तर इथं मी माझा लसूण भाजलेला आहे बघा, आणि नंतर मी तांदळाची भाजी त्यात घालत आहे बघा। आणि तांदळाची भाजी आपल्याला खालून वरून हलवून घ्यायची आहे छान अशी, आणि मुळातच भाजीलाच पाणी सुटतं, त्यामुळे वरून पाणी घालायची तर अजिबात गरज नाही आहे। तर आपल्याला इथं चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि छान अशी भाजी हलवून घ्यायची आहे बघा। इथं छान अशी भाजी हलवून घ्यायची आहे खालून वरून असं बघा। इथं भाजीला पाणी सुटायला लागलेलं आहे आणि त्याच पाण्यात आपल्याला ही भाजी शिजवायची आहे, त्यामुळे त्याची चव खूप छान लागते। तर अशा भाज्या ज्या आहेत, तांदळाची भाजी जी आहे ती अगदी 12 महिने अवेलेबल असते। आता पावसाळा म्हटलं की पावसाळ्यामध्ये बऱ्याच अशा रानभाज्या उठतात बघा, आणि ते आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक असतात। तर इथं आपली भाजी काय झालेली, शिजायला लागलेली आहे, छान अशी शिजत आली बघा। जास्त वेळ लागत नाही भाजीला शिजण्यासाठी, 5 ते 6 मिनिटच लागतात। इथं अगदी त्याच भाजीतून पाणी सुटलेलं आहे बघा। तर भाजी शिजलेली आहे, ताटामध्ये मी भाजी वाढून घेते बघा, आणि इथं गरम गरम भाकरी घेत आहे। तर माझा व्हिडिओ कसा वाटतो ते तुम्ही मला सांगा, आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा। धन्यवाद।